नमस्कार, मी अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। बाहेर मस्त पाऊस पडतोय, तेव्हा असं खमंग छान असं काहीतरी खायला सर्वांनाच पाहिजे असतं। त्याकरता आज आपण बनवणार आहोत ब्रेड पकोडा। त्याकरता मी हे 1 कप चण्याचं पीठ घेतलेलं आहे, पाणी घेतलं आहे, 1 ग्लास घेतले, ते गरजेनुसार आपण वापरणार आहोत। हे 3 ब्रेडच्या स्लाइस घेतलेले आहेत मी। 2 टेबलस्पून कोथिंबीर घेतलेली आहे, पाव चमचा हळद घेतलेली आहे, 1 टीस्पून माझा मसाला घेतलेला आहे, लाल मिरची पावडर। त्यात धने जिरे सगळं आहे, त्याच्यामुळे मी ते वेगळं घेतलेलं नाही आहे। तुमच्याकडे जर नुसती लाल मिरची पावडर असेल तर तुम्ही अर्धा टीस्पून धन्याची पावडर आणि पाव टीस्पून जिऱ्याची पावडर घालू शकतात। हे चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे। हा खायचा सोडा घेतला आहे पाव चमचा। ही मी ओव्याची पावडर घेतली आहे पाव चमचा। याने कुठल्याही भाज्यांची चव तर छान येतेच, शिवाय आपल्याला जो कोणाकोणाला चण्याच्या पिठाने त्रास होतो तो ही पावडर टाकल्यामुळे होत नाही। आता आपण हे पीठ भिजवायला सुरुवात करूया। मी हे बघा, हे मेजरिंग स्कूप कप घेतलेले आहेत। ह्या कपाने मी पीठ घेतलेलं आहे 1 कप। तुम्हाला जर असे कप आणि स्पून घ्यायचे असतील तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तुम्ही त्या लिंकवर जाऊन बाय करू शकता। आता आपण हे पीठ भिजवून घेऊया। हे बघा, हे मी मोठ्या भांड्यात पीठ घेतलेलं आहे। ओव्याची पावडर घालते पाव चमचा, हळद पाव चमचा, 1 टीस्पून लाल मिरची पावडर। तुम्हाला जर तिखट हवे असतील तर तुम्ही आणखी मिरची पावडर घालू शकता। पाव चमचा खाण्याचा सोडा, चवीप्रमाणे मीठ साधारण अर्धा टीस्पून किंवा पाऊण टीस्पून लागणार आहे। कोथिंबीर भरपूर। आणि आता हे आपण छान मिक्स करून घट्ट पीठ भिजवायचं आहे। पातळ केलं तर ते पावाला पीठ लागणार नाही आणि तेलकट वडे होतील, तेव्हा हे पीठ भिजवताना थोडं घट्ट भिजवायचं आहे। आधी थोडं पाणी घालून पीठ भिजवायचं आहे। जर तुम्ही आधीच एकदम पाणी घातलं तर पिठाच्या गुठळ्या होतात आणि ते पीठ भिजत नाही आणि मग त्या गुठळ्या मोडायला खूप वेळ लागतो। त्याकरता असं आधी थोडं पाणी घेऊन छान पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, इथे पीठ असं छान भिजवून झालं आहे आणि हे बघा तुम्ही इथे बघू शकता, असं घट्ट पीठ भिजवायचं आहे, पातळ भिजवायचं नाही आहे। आता आपण ब्रेड कापून घेऊया। आपल्याला हव्या त्या आकाराचे ब्रेड कापू शकतो। मी इथे त्रिकोणी कापते किंवा चौकोनी पण आपण कापून घेऊ शकतो। हे बघा, आता आपण मी एकीकडे तेल तापत ठेवले, आपण तळून घेऊया। हे बघा, इथे आपलं तेल तापलं आहे की नाही आपण चेक करून बघूया। थोडंसं असं पीठ घालून चेक करून बघायचं आहे। हे बघा, तेल आपलं छान तापलेलं आहे। टाकताना कधीही गॅस कमी ठेवायचा आहे आपल्याला आणि हे असं यात पूर्ण हा ब्रेड बुडवून, पूर्ण साईडने पण असा बुडवून तळायला घालायचा आहे। एका वेळी आपल्याला जेवढे कढईत बसतील 2-3 तेवढे घालायचे। मी इथे काही ब्रेडचे चौकोनी पण पीस केले आहेत। मुलांना आवडतील त्या आकाराचे आपण बनवू शकतो। आता मी गॅस कमी केलेला, तो मोठा करते, मीडियम आणि मध्यम गॅसवर आपल्याला सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे। हे बघा, हळूहळू असं तेल पण उडवायचं आहे, म्हणजे वरची साईड पण छान फुगते। प्रत्येक वड्यावर असं तेल उडवायचं आहे। हे अतिशय सुंदर लागतात आणि झटपट होणारा हा पदार्थ आहे।
बघा मस्त रंग आलेला आहे, किती छान फुगलेले आहेत. साधारण 35 ते 40 सेकंद लागतात हे एक साईड व्हायला. हे बघा मस्त झालेले आहेत. हे बघा खालची साईड पण झाली की नाही आपण असे चेक करून बघायचे आहेत. हे बघा हे पण मस्त सोनेरी रंग आलाय. काढताना पण गॅस बारीक करायचा आहे, म्हणजे पुढचे वडे टाकताना ते लगेच लाल होत नाही आणि छान होतात. तर गॅस बारीक करून हे बघा असे कडेला झारा उभा करायचा आहे, म्हणजे जे एक्स्ट्रा तेल असतं ते निघून जातं गरम याच्यामुळे. आणि मग आपल्याला हे वडे प्लेटमध्ये काढून घ्यायचे. हे बघा एकदम छान कुरकुरीत असे हे बघा खमंग वडे झालेले आहेत. आता आपण बाकी पण असेच घालून घेऊया. गॅस बारीक केलेला तो मीडियम करायचा आहे. तेल उडवायचं आहे आणि 35 ते 40 सेकंदाने आपल्याला हे वडे पलटी करून घ्यायचे. बघा किती छान फुलत आहे. तर आपण हे पलटी करून घेऊया. हेही वडे मस्त छान सोनेरी रंगाचे तळून झाले आहेत. बघा खालची साईड पण मस्त झालेली आहे. हे बघा तर हेही आपल्याला असेच कडेला उभे करून काढून घ्यायचे आहेत. गॅस कमी करायचा आहे परत दुसरे घालताना. असेच मी बाकी वडे पण तळून घेते. हे बघा मस्त आपले ब्रेड पकोडे तयार झालेले आहेत. हे तुम्ही नक्की करून बघा. तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर कळवा. तुम्ही जर माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर व्हिडिओच्या खाली अनिता केदार्स रेसिपीच्या बाजूला सबस्क्राईबचं आयकॉन असतं त्यावर क्लिक करा. ते केल्यावर एक घंटीचं चिन्ह येतं त्यावर क्लिक करा, म्हणजे मी जे छान छान व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर सर्वात आधी मिळेल आणि माझे व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल. आणि बघून झाल्यावर तुम्हाला ते तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर पण जरूर करायचं आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता आता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा. धन्यवाद.